नातोला वर्णन करतात. एक केले भूचरे, एक केले जलचरे, एक केले खेचरे विचारते ऐका. काय हो ज्ञानोबाला वर्णन करतात. एक पवनाचा पिता, एक तरणीची चिता, एक आदंत्री राता जळे. किती केले? आयुष्या 84 लक्ष येऊनी साध पहा प्रतोनी तवा निज प्राप्ती देखुनी न देखी अधिकार. 84 लक्ष येऊनी केल्या. किती? एक एक येऊनी कोटी कोटी पेरा मनुष्य देवारा मग लागे. कारण का 84 लक्ष येऊनी केल्या भगवंताने. कुठे कुठे घ्या लक्षात घ्या. 20 लक्ष येऊनी वृक्षामध्ये घ्या. जलचर भोगाव्या 9 लक्ष. बोला किती झाल्या? 29. 11 लक्ष येऊनी किड्यामध्ये घ्याव्या. 10 लक्ष भोगाव्या पक्ष्यामध्ये. किती झाले? 30 लक्ष येऊनी पशुच्या घरी. मानव भीतरी 4 लक्ष. तेवढ्या येऊनी फिरायचं. 84 लक्ष फिरायचं आहे. आणि मग हा देह प्राप्त होतो मनुष्य देह. लक्षात ठेवा. आणि भगवंतानी विचार केला. लक्षात ठेवा. हे भगवंतानी कसं केलं पहा ना. काही गवतावर ठेवले. हार निद्रा मिथुन सर्व योनी समसमान. मनुष्य देहाचे ज्ञानाधिक जाणा सर्वस्वी. काय गवतावर ठेवले, काय अन्नावर ठेवले, काय पाण्यावर ठेवले, काय हव्यावर ठेवले. जे कोणी मनुष्य देहाचे सुख झाले भगवंताचे. अधिकार तो ब्रह्मज्ञानाचे. अविनाश स्थिरता. हो वा 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 म्हणले. मला भजनारा, माझे भजन करणारा, माझं कीर्तन करणारा, आई वडिलांची सेवा करणारा हा देह मला मिळाला. मला वा वा वा. भगवान एवढ्यावर थांबले नाही. हो कसा परत ठेवा. साप काशी ज्ञानोबावर न करतात. साप काशी गे तैसे मृत्यू मुक्ती पडेन विषय झोंबती. साप पेंडकाला गिळतो, त्याचा मृत्यू तिथं ठेवला. बिलू बारी बारी किडीला गिळतो, तिथं मृत्यू ठेवला. हो कारण तिथं वेळ नाही. काळ वेळ नाम उच्चारित नाही. दोन्ही पक्ष पाहे उद्धरते. तिथं वेळ नाही, टाइम बघत नाही. रामदास स्वामी म्हणतात हो आवा आत्ता होता म्हणले. हो दिवस करीता कानाचा विषयांच. आता होता आता आले देवाजीच्या म्हणा. ते कोणाचे ताळे आले देवाजीच्या म्हणा. ते कोणाचे ताळे
काय करत नाही, परंतु नाथ बाबा पुढे जाऊन सांगतात सगळ्या प्राण्यापेक्षा नीच प्राणी मनुष्य निघाला. माझ्या पदार्थ नाही बरं का, शास्त्रात वर्णन ते सांगतो. हो, पशु जर तो काळ मितोना मग स्त्रियाशी नाताचे आपोना पुरुषाची सदा त्रिसेवना गुरुधरपणे न सोडे. कारण का पशु पक्षी ऋतू काळावर कर्म करतात, पुन्हा पत्नीकडे पाहत नाहीत. मनुष्य हा गुरुधरपणे पत्नीला सोडत नाही, नीच प्राणी निघाला. कशामुळं? काम क्रोध क्रोध मता चित्ता निंदा आणि गर्वता हे मनुष्य देहाची माता पशुषण असते. कारण का काम क्रोध मोह माया दम अहंकार हे विकार मनुष्याच्या भोकांडी बसले आणि पापाला कारणीभूत ठरतात. पाप